नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संबंधितचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होत आहेत। तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी चेक करत राहायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत आहेत त्या तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती पाहाव्यास भेटत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, तत्पूर्वी आरोग्य सेवक 50% या पदाकरिता महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आजच्या लोकमत पेपरमध्ये पाहाव्यास भेटलेली आहे। ती म्हणजे काय तर पहा, आरोग्य सेवक पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी या ठिकाणी होत आहे। जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा बसतोय फटका। तर पहा, या ठिकाणी लातूर पुढारी या वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी हे प्रसिद्ध जी न्यूज आहे ती आलेली आहे। जिल्हा परिषद अंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या आरोग्य सेवक 50% पदाची निवड ही गुणवत्ता यादीनुसार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। ही भरती प्रक्रिया शासनाच्या जाहिरातीमध्ये दिनांक 4 मे 2022 तसेच 15 मे 2023 परिपत्रकानुसार करण्याची ही मागणी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांकडून प्रसिद्धीपत्रकान्वये केली जात आहे। राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक पद 50% या पदाची IBPS कंपनीमार्फत परीक्षा झालेली आहे। या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, विविध जिल्हा परिषदेचे कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत तुमचे कागदपत्रे पडताळणीला देखील सुरुवात झालेली आहे। परंतु काय विषय आहे पहा, जे काही भरती नियम आहे, सेवा प्रवेश नियम आहे, दिनांक 5 एप्रिल 2003च्या सेवा प्रवेश नियमांचा वापर करून विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी साठी बोलवण्यात आलेले आहे। ही बाब अत्यंत चुकीची असून त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन ते या सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जे काही शासन निर्णय आहे, नवीन सेवा प्रवेश नियम नुसार 5 एप्रिल 2003च्या सेवा प्रवेश नियमानुसार या ठिकाणी ही भरती प्रक्रिया किंवा जे काही कागदपत्रे पडताळणीला तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे त्याच्या अधीन राहून हे कागदपत्रे पडताळणी करून घेतली जात आहे। त्यामुळे जे काही गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवर कुठेतरी हे अन्याय होत आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। सो पहा, हीच बाब जी गुणवत्ताधारक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाच्या निर्देशनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दुर्दैवाने त्यांचा किंवा त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मागणीकडे जे काही सरकार आहे किंवा जे काही विद्यार्थ्यांची भूमिका आहे, अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यामुळे अंधारमय होण्याची भीती निर्माण झालेली आहे। सो याकडे कुठेतरी जे काही सरकार आहे त्यांचं लक्ष वेधलं गेलेलं नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून ह्या मागण्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत। तर त्या मागण्यांचं या ठिकाणी कुठेतरी मोठं स्वरूप अर्थात आंदोलनामध्ये होऊ शकतो। सो पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, स्पर्धा परीक्षेत प्राधान्य शब्दाचा अर्थ असा आहे की अन्य बाबी गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या समान असतील तर अतिरिक्त पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। तर असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे। सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे, नियुक्त्यामध्ये अनुसरण करण्यात येणाऱ्या प्राधान्याचे नियम आरक्षणाचे नाहीत आणि याचा अर्थ फक्त असा आहे की गुणवत्ता आधारित 2 उमेदवारांमध्ये सर्व गोष्टी जर समान असतील तर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल। ठीक आहे, तर पहा, जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला 2 उमेदवारांमध्ये जर समान गुण असतील तर त्यांना सर्वात अगोदर प्राधान्यक्रम कुठल्या उमेदवारांना दिलं जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टद्वारे। तर पहा, गुणवत्ता आधारित 2 उमेदवारांमध्ये सर्व गोष्टी जर समान असतील तर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल। ठीक आहे, सो मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडेच जिल्हा परिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे। जिल्हा परिषद प्रशासन जर या निकाल किंवा निकषाप्रमाणे काम करणार नसतील तर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही भरती या ठिकाणी होत आहे ती गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची व्हायला पाहिजे असं विद्यार्थ्यांची मागणी आलेली आहे। त्यानुसार जर जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष जर केले तर त्यानुसार विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन देखील आपल्याला येत्या काळामध्ये पाहाव्यास भेटणार आहे।
ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं या भरती संदर्भात नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे. तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही जिल्हा परिषद पदभरती संदर्भातच्या अधिकृत कागदपत्र पडताळणी संबंधीचे वेळापत्रक प्रसिद्ध होत आहे. त्यानुसार आरोग्यसेवक 50% असेल, आरोग्यसेवक 40% असेल किंवा ग्रामसेवक पदाचे असतील किंवा इतर जे काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल किंवा इतर जे काही पद आहेत त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवरती अपडेट येत आहेत. तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे. जॉईनिंग संदर्भात किंवा कागदपत्र पडताळणी आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल सिलेक्शन लिस्ट ओके फायनल निवड यादी देखील प्रसिद्ध होत आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. त्या कमेंट्सचा रिप्लाय माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.